नमस्कार. बोल व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत. दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पार्टी CJP याचं आंदोलन गेला महिनाभर सुरू आहे. आणि आता सोमवारी जेव्हा संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे तेव्हा ते एक मोठा मोर्चा, तरुणांचा मोठा मोर्चा संसदेवर नेण्याचं नियोजन करत आहे. आज त्यानंतर आंदोलनाच्या पहिले काही दिवस फक्त आंदोलन चालू होतं. नंतर वांगचूक हे जे एक मोठे नेते आहेत लडाखमधले मुख्यतः, ज्यांनी पर्यावरणाच्या क्षेत्रात मोठं काम केलं आहे, सोनम वांगचूक, ते उपोषणाला बसले. आणि गेले कित्येक दिवस त्यांचं उपोषण चालू आहे. त्यांची प्रकृती खालावलेली आहे, चिंताजनक वाटावी इतकी खालावलेली आहे. परंतु सरकारने आजपर्यंत त्यांच्याशी किंवा या आंदोलनकर्त्यांशी कोणताही संपर्क ठेवलेला नाही. आंदोलनाला सरकारने विरोध केलेला नाही. तिथे आंदोलन चालू आहे, त्यामुळे सरकार तिथे काही हस्तक्षेप करत नाहीये. परंतु त्याच वेळे कोणत्याही प्रकारे सोनम वांगचूक यांनी आपलं उपोषण संपवावं किंवा त्यांच्याशी चर्चा करावी असा कोणताही प्रयत्न सरकारकडनं किंवा सरकारच्या प्रतिनिधींकडनं झालेला नाही. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही सोनम वांगचूक यांचे प्रमुख मागणी. कारण नीटची जी परीक्षा झाली, ज्या परीक्षेच्या मार्फत वैद्यकीय प्रवेश दिले जातात, त्या परीक्षेमध्ये झालेले गैरप्रकार आणि ती पुन्हा परीक्षा घ्यायला लागणं, यातनं जो सगळ्यात गोंधळ पुढे आला, त्याची जबाबदारी उचलून शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांचा राजीनामा पंतप्रधान मोदी यांनी घ्यावा, ही प्रमुख मागणी सोनम वांगचूक आणि CJP कॉकरोच जनता पार्टीचे दिपके यांची आहे. आणि या मागणीबद्दल सरकार काहीही बोलायला तयार नाही. आपण मागच्या एका जुन्या व्हिडिओतही म्हटलं होतं की नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीचा किंवा कारभाराचा ते कशा पद्धतीने काम करतात याचा ज्यांनी अभ्यास केलाय त्यांच्या लक्षात नेहमीच येतं की कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडून मोदी निर्णय घेत नाही. व्यक्तिगत दबावाला तर मुळीच नाही, राजकीय दबावाला नाही. जेव्हा त्यांना लोकातून आलेला दबाव दिसते की जनमत हे अशा पद्धतीने विचार करताय असं लक्षात येतं, तेव्हा जनमताचा रोख लक्षात घेऊन ते आपले निर्णय बदलतात किंवा फिरवतात. परंतु कोणीही एखादी डिमांड केली, दबाव आणला, राजकारण केलं, तर त्यांना त्याबाबत ते प्रतिसाद देत नाही किंवा ते जरासुद्धा त्याबाबत त्या मागणीचा विचार करत नाही. असंच धर्मेंद्र प्रधान यांच्याबाबत झालेलं आहे. नरेंद्र मोदींचा दृष्टिकोन असा दिसतो की परीक्षेत गडबड झाली आहे, खरं आहे, काही लोकांनी गडबड केली, कुठल्याही व्यवस्थेत अशा पद्धतीची गडबड होऊ शकते. परंतु वेळीच आम्ही त्या लोकांना पकडलं, परीक्षेच्या आधीच त्यातला गैरव्यवहार उघडकीस आणला आणि तो उघडकीस आला म्हणून आम्ही पुन्हा परीक्षा घेतली आणि ती योग्य प्रकारे घेतली. त्यामुळे सिस्टीम करेक्शन आम्ही केलेलं आहे. त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याची गरज नाही. याच प्रकारचं दृष्टिकोन भारतीय जनता पक्ष किंवा संघाच्या नेतृत्वाचा हा राम मंदिराबाबतही दिसतो की चंपतराय यांनी थोडीशी व्यवस्थित त्रुटी आली, पण चंपतराय प्रक्रिया व्यवस्थित चालवत होते, त्यामुळे त्यांनी काही राजीनामा देण्याची खरोखर गरज नव्हती. अशा पद्धतीचा युक्तिवाद केला जातो. ज्या लोकांना तो पटतोय की नाही हे आपल्याला नंतर कळेल. तर या अशा पद्धतीचं धोरण असल्यामुळे नरेंद्र मोदी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून सोनम वांगचूक किंवा CJPशी चर्चा करतील किंवा त्यांची मागणी मान्य करतील असं वाटत नाही. आश्चर्य याचं वाटतं की सरकारकडनं कोणत्याच पद्धतीचा संवाद साधण्याचा प्रयत्न होत नाहीये. म्हणजे त्यांचे कोणी अधिकारी भेटत नाहीये, कोणी दुसरे नेते भेटत नाहीयेत, कोणी म्हणजे ॲब्सोल्युटली तुम्हाला काय आंदोलन करायचं, उपोषण करायचं ते करा, आम्ही काही त्याची दखल घेणार नाही, अशा पद्धतीचा ॲटिट्यूड जो अनेकांना ॲरोगन्स वाटतो आणि तो काही प्रमाणात खरंही येतो, अशा पद्धतीचा ॲटिट्यूड हा सरकारचा आहे. दुसऱ्या बाजूला अनेकांना आश्चर्य याचं वाटतंय, विशेषतः जे राजकीय अभ्यासक आहेत किंवा जे अर्धे राजकीय अभ्यासक आणि अर्धे कार्यकर्ते आहेत, अशा पद्धतीची मंडळी आहेत, त्यांना आश्चर्य असं वाटतंय की इतका चांगला प्लॅटफॉर्म समोर असताना त्याचा फायदा काँग्रेस पक्ष किंवा अन्य विरोधी पक्ष का घेत. म्हणजे सोनम वांगचूक यांना तोंडी पाठिंबा काही प्रादेशिक पक्षांनी दिलाय. त्याच्यात आपले उद्धव ठाकरे पण आहेत, अखिलेश यादव पण आहेत, अन्य पक्षही आहेत. केजरीवाल यांनी उघडपणे पाठिंबा दिलाय. प्रमुख नेते म्हटले तर अखिलेश यादव घ्या किंवा उद्धव ठाकरे घ्या, यांनी निवेदन केले असली तरी कोणीही स्टेजवर त्यांच्याबरोबर गेलेलं नाही. सोनम वांगचूक किंवा CJP
यांना पाठिंबा देण्यासाठी दुय्यम किंवा तिय्यम स्तरावरचे नेते किंवा खासदार हे त्या पक्षांनी पाठवलेले आहे. परंतु ज्याला एक मजबूत आघाडी म्हणतात, जे एक वातावरण निर्मिती होण्यासाठी आवश्यक असते बड्या नेत्यांची, ती काही आपल्याला CJPच्या प्लॅटफॉर्मवर दिसत नाही. याचं कारण काय हे शोधायचा आता या व्हिडिओमध्ये प्रयत्न. म्हणजे एकतर काँग्रेससारखा एक प्रमुख विरोधी पक्ष जो इंडिया आघाडीचं नेतृत्व करायला सध्या पुढे सरसावलेला आहे बंगालच्या निवडणुकीनंतर, तो पक्ष का पुढे येत नाही, आणि प्रादेशिक पक्षसुद्धा जितक्या जोरकसपणे पाठिंबा द्यायला पाहिजे तितका का देत नाही, हा मुख्यतः चर्चेचा विषय आहे. त्याची कारणं अशी वाटतात. पहिलं म्हणजे CJPने ही जे आंदोलन उभं केलं याला सोशल मीडियावर पहिल्या टप्प्यात प्रचंड प्रसिद्धी मिळालेली असली, काही कोटीच्या वर त्यांचे व्ह्यूज गेले, त्यांना पाठिंबा मिळाला, मग मोठे वाजत गाजत दिपके भारतात आले. परंतु हा पाठिंबा फक्त सोशल मीडियावर, म्हणजे ज्याला व्हर्च्युअल म्हणतात, तेवढाच राहील. तो प्रत्यक्षात आला नाही. जमिनीवर तो पाठिंबा दिसला नाही. म्हणजे जमिनीवर CJPच्या मागे कोट्यावधी तरुण किंवा जनता उभी आहे असं दिसलं नाही. नाहीतर जंतर मंतरवर लोकांचा लोट आला असता, अनेक लोक तिथे उपस्थित झाले असते, जसे अण्णा हजारेंच्या आंदोलनात 2011 मध्ये झालेले होते. अण्णा हजारेंच्या आंदोलनाची अनेक जण आठवण करून देत आहेत आणि तशीच ही मुवमेंट आहे, तसाच हा क्षण आहे राजकीय असं सांगितलं जात आहे. हे कुठेतरी गफलत करत आहे. गफलत ही आहे की अण्णा हजारेंचं आंदोलन सोशल मीडियाने वाढवलं नव्हतं. सोशल मीडिया हे त्याच्यात नंतर आला. मुळात तेव्हा सोशल मीडिया आजच्या इतका ॲक्टिव्हही नव्हता, इतका ॲग्रेसिव्हही नव्हता. अण्णा आंदोलन ज्याला म्हटलं जातं किंवा अण्णा हजारेंचं आंदोलन म्हटलं जातं, ते आधी काही वर्ष महाराष्ट्रापासून सुरू होतं. मुंबईत आझाद मैदानात सुद्धा तसं आंदोलन झालेलं होतं. त्याच्यानंतर ते दिल्लीत गेले आणि तिथे केजरीवालांची संघटन शक्ती आणि त्या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय हे लक्षात आल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने लावलेली आपली शक्ती, यातून त्या आंदोलनाची चर्चा प्रचंड सुरू झाली. आणि मग तेव्हाचा जो काही सोशल मीडिया होता त्याचा उत्तम उपयोग केजरीवाल यांनी मुख्यतः करून घेतला, ज्याच्यापासनं धडा घेऊन भारतीय जनता पक्षाने पुढे 3 वर्षात सोशल मीडियाचे धडे गिरवले आणि 2014 मध्ये मोदींच्या निवडणुकीत तो एक महत्त्वाचा फॅक्टर झाला. पण मूळ त्याची कल्पना केजरीवाल आणि त्यांच्याबरोबरचे लोक होते, जे त्यातले काही जण नंतर भारतीय जनता पक्षाला पॉलिटिकल स्ट्रॅटेजीसाठी या सोशल मीडिया मॅनेजमेंटसाठी मदत करायला लागली. ही वस्तुस्थिती आहे. मुद्दा हा की लोकांमध्ये आधी प्रतिसाद आला, मग तो सोशल मीडियावर येईल. इथे उलट आहे. इथे सोशल मीडियावर आधी प्रतिसाद दिसतोय, जो अनेकदा खसवा असतो. ते अगदी सिनेमापासनं क्रिकेटपासनं सर्व क्षेत्रात माहिती आहे. सोशल मीडियाचा मिळणारा प्रतिसाद आणि जमिनीवरचा प्रतिसाद याच्यात अंतर असतं. ते अंतर इथे उघड झालं. त्यामुळे CJP हा काय मोठा पॉलिटिकल फोर्स नाही, हे पक्षांच्या लक्षात आलं, अन्य राजकीय पक्षांच्या. त्यामुळे ते पुढे सरसावलेले. जर का CJPचे स्वतःचे 1000-2000 कार्यकर्ते तिथे तगडे उभे असते किंवा रोज तिथे 5-10 हजाराचा जमाव जमतोय, लोक जमा होत आहेत आणि सरकारच्या विरोधात घोषणा देत आहेत असं दिसलं असतं, तर अन्य राजकीय पक्षांना, भाजप सोडून किंवा भाजप सहित सर्व पक्षांना त्याची दखल घ्यावीच लागली असते. शेवटी शक्तीने मिळती राज्य, असं रामदासांनी सांगून ठेवलं. ती लोकशक्ती तुम्हाला दाखवावी लागते. ती दिसली तर पक्ष पुढे येईल. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की जो प्लॅटफॉर्म CJPने घेतलेला आहे की शिक्षणात आम्हाला क्रांती करायची, शिक्षणाची व्यवस्था बदलून टाकायची, ती नेमकी काय याच्याबद्दल कुठेही स्पष्टता नाही. म्हणजे बदलायचं आहे असे नेहमीच सगळेजण म्हणत असतात, पण नेमकं काय बदलणार आहे ह्याबद्दल कोण काही बोलत नाही. हा एक मुद्दा. आणि दुसरा मुद्दा असा की हाच प्लॅटफॉर्म घेऊन, म्हणजे शिक्षणात भ्रष्टाचार चाललाय, विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं हे सरकार कदर करत नाही, हे मुद्दे घेऊन काँग्रेस पक्षाने याआधीच आंदोलन सुरू केलं होतं. म्हणजे नीट परीक्षेचा बळ झाला तेव्हाच त्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. आपले राहुल गांधी यांनी काही ठिकाणी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. छात्रों की गुंज नावाचा एक प्लॅटफॉर्म तयार केला आणि जो भारतात अनेक ठिकाणी ते करणार होते. पण नेहमीप्रमाणे राहुल गांधींनी 2 सभा घेतल्या आणि ते एकदम 22 दिवस सुट्टीवर निघून गेले. ते कुठे निघून गेले, कुठे गेले याबद्दल कोणाला काहीही माहीत नाही. काँग्रेसला सुद्धा माहीत नाही. 22 दिवस ते अज्ञातवासात होते. प्रमुख विरोधी पक्ष जो सातत्याने आक्रमक राहिला पाहिजे
तो विरोधी पक्षाचा नेता हा 22 दिवस अज्ञात स्थळी रवाना झाला. म्हणजे आपण नरेंद्र मोदींच्या परदेश प्रवासाबद्दल प्रश्न करतो आणि ते केले पाहिजेत, की तुम्ही पंतप्रधान म्हणून जरी जात असाल तरी नेमकं भारताला त्यातून काय मिळालं आणि काय मिळालं नाही, याची एक वाजवी चर्चा नक्कीच झाली पाहिजे, जी आवश्यक असते. परंतु मग विरोधी पक्षाच्या नेत्याची सुद्धा जो नैतिकदृष्ट्या म्हटलं तर पंतप्रधानांच्या समतोल असतो, समतोल पातळीवर असतो, त्यांच्याबद्दल हे चर्चा झाली पाहिजे. विशेषतः जेव्हा तुम्ही एखादं आंदोलन सुरू करून देता, ते सुरू केल्यानंतर ते चालू होत असतानाच तुम्ही गायब होत असाल, तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? हा प्रश्न काँग्रेसचे कोणीच विचारणार नाही. राहुल गांधींना प्रश्न विचारण्याची कोणाची शामतच नाही. तो पक्षात तो रिवाज आहे नाही गांधी घराण्याला प्रश्न विचारायचा. पण कार्यकर्त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण 100% होतो. किंबहुना हे अज्ञात म्हणजे त्यांच्या आंदोलनाची सगळी जी काय म्हणतात नियोजन करणं होतं, त्यांना सुद्धा माहीत नव्हतं. कारण जेव्हा राहुल गांधीचा हा परदेश प्रवास ठरला, त्याच दरम्यान त्यांनी 2 ठिकाणी त्यांच्या कार्यक्रमाचं पण आयोजन केलेलं होतं, जे नंतर रद्द करायला लागले. पाटणामध्ये त्यातला एक कार्यक्रम होता, जो नंतर आता ते परत आल्यावर घ्यायचं ठरवण्यात आलं. याचा अर्थ आपला नेता कुठे आहे, तो काय पद्धतीने काम करतोय, हेच काँग्रेस कार्यकर्त्यांना माहीत नाही. हा मुद्दा झाला काँग्रेसचा. पण सी-जे-पीच्या या आंदोलनाच्या ते सहभागी का होत नाहीयेत, यात मागचं खरं कारण म्हणजे जो मुद्दा काँग्रेसने हाती घेतलेला आहे आणि ज्या मुद्द्यावर काँग्रेस देशभर नरेंद्र मोदींच्या विरोधात एक वादळ उभं करण्याची धडपड करत आहे. तो मुद्दा जर का सी-जे-पी घेत असेल, तर याचा अर्थ काँग्रेसला ते स्पर्धक म्हणून उभे राहत आणि जर का तुम्ही काँग्रेसला राजकीय स्पर्धक म्हणून उभे राहत असाल, तर काँग्रेस त्या प्लॅटफॉर्मवर जाऊन स्वतःच्या स्पर्धकाला बोटं कशाला करेल? हा प्रश्न खरं तर त्यांना जे सल्ला देत आहेत काँग्रेसने काय काँग्रेसने आंदोलनात सहभागी व्हावं, का होत नाहीयेत, त्यांनी विचारला पाहिजे, की त्यांनी हा प्रश्न लक्षात घेतला पाहिजे. शेवटी देशात नरेंद्र मोदी यांना आत्ता आव्हान देणारा जर कोणता पक्ष असेल, तर तो फक्त काँग्रेस आणि काँग्रेस आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. इंडिया ब्लॉकवरचे बाकी नेते कितीही काही बोलू, कोणाचंही राष्ट्रीय स्थान नाही. कितीही राहुल गांधींच्या त्रुटी काढल्या किंवा गांधी घराण्याच्या त्रुटी काढल्या तरी आज गांधी घराण्याला मानणारे लोक हे भारतात सर्वत्र आहेत. हे राजकीय वास्तव आपण मान्य केलं पाहिजे आणि या राजकीय वास्तव नरेंद्र मोदी आणि अमित शाह उत्तम जाणतात. म्हणूनच ते काँग्रेसवर नेहमी टीका करतात. हे टीका करून काँग्रेसचा अवमूल्यन यासाठीच करतात की काँग्रेस हा फोर्स आहे आणि तो फोर्स जर का एका वेगळ्या आयडिओलॉजीने पुढे येत असेल, तो जर का एक वेगळी आयडिओलॉजी मांडत जर का आपला आंदोलन ठरवत असेल, तर तेच आंदोलन घेऊन जर का कॉक्रोच जनता पार्टी किंवा सोनम वांगचूक पुढे आले, तर त्यांना काँग्रेस कसं काय पाठिंबा देईल? किंबहुना असा पाठिंबा न देणं म्हणजे एक कागदोपत्री पाठिंबा देणं ठीक आहे, पण व्यासपीठावर जाऊन उघड पाठिंबा न देणं यातच काँग्रेसचं राजकीय शहाणपण आहे, असं म्हणता येईल. आपण जर का राजकीय शहाणपणाचा विषय केला तर बाकी मग विद्यार्थ्यांचे प्रश्न, त्यांच्या भावना, त्यातून काही विद्यार्थ्यांनी नैराश्यपोटी केलेली आत्महत्या, हे सगळे इमोशनल विषय आहेतच. पण ते विषय जोरकसपणे मांडण्याची क्षमता काँग्रेससारख्या राजकीय पक्षात आहे का सी-जे-पी सारख्या फक्त सोशल मीडियावर उभ्या राहिलेल्या पक्षात आहे, याचा विचारही झाला पाहिजे आणि मला वाटतं तिथे आपलं दान हे काँग्रेसच्या बाजूने पडेल. म्हणून काँग्रेस या दिशेने पुढे जात नाही. बाकी प्रादेशिक पक्षांना आत्ता सगळेच चाचपडतायत की कुठलं नॅरेटिव्ह जनतेच्या गळी उतरवता येईल आणि कुठलं नॅरेटिव्ह जनतेला मानवेल. जसं अण्णा हजारेंच्या वेळेस भ्रष्टाचाराचं नॅरेटिव्ह होतं, जे सर्वत्र पसरलेलं होतं, सर्वांना ते भिडत होतं आणि त्यांच्या समोर काही घटना अशा घडत होत्या. कायचा रिपोर्ट होता, काही आमदारांचे आपले मंत्र्यांचे राजीनामे घ्यायला लागले होते, हायकोर्टाने ताशेरे ओढले होते. या सगळ्यामुळे भ्रष्टाचाराचा एक पद्धतीचं भारतात सर्वत्र कमकुवत सरकार आहे किंवा भ्रष्टाचारी सरकार आहे, अशा पद्धतीचं वातावरण भारतात निर्माण झालं होतं, ज्यामध्ये भर अण्णा हजारेंच्या आंदोलनाने घातली, त्याचा पुढे फायदा भारतीय जनता पक्षाला यायचं. आत्ता तसं वातावरण नाही. याचं कारण असं पुन्हा की नीटचा जो प्रश्न सी-जे-पीने घेतलेला आहे, तो जरी महत्त्वाचा असला तरी तो फार छोट्या मध्यम वर्गापुरता मर्यादित आहे. नीटची परीक्षा हा मुळात महागडा प्रकार आहे. त्याच्यात उतरणारे विद्यार्थ्यांची संख्या ही भारतातल्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येच्या जेमतेम 2.5% असेल
आणि त्यातही ते उच्च मध्यमवर्गीय मुख्यतः आहे. कारण 9वी नीटसाठी तयारी करायला लागते आणि त्याची किमान फी 5 लाखाच्या वर जाते. हे काय भारतातल्या सर्वसाधारण माणसाचा हा इश्यू नाही, हे आपण एक वास्तव म्हणून मान्य केलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही जेव्हा तो इश्यू घेऊन जाता, तेव्हा त्याला एक मर्यादितच प्रतिसाद मिळतो. आणि तो विषय मग व्यापक कसा करायचा यासाठी जी पॉलिटिकल स्ट्रॅटेजी लागते, ही सध्या आपल्याला सोनम वांगचूक आणि यांचे CJPचे नेते यांच्याकडे दिसत नाही. आणि ती नसल्यामुळे म्हणजे एक स्ट्रॅटेजीच्या बाजूला ते कमी पडतायत, जनमानसाला आपल्याकडे खेचून घेण्यात ते कमी पडतायत. अशा वेळी त्यांच्याबरोबर जाण्यात काँग्रेससारख्या राजकीय पक्षाचा काय फायदा आहे? हा प्रश्न खरं तर विश्लेषकांनी विचारला. किंबहुना फायदा नाही असंच त्याचं उत्तर आहे. मात्र प्रादेशिक पक्ष, उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल, जे सध्या दलित गात्र झालेले आहेत, ममता बॅनर्जी असेल, यासारखे पक्ष मात्र या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून घेऊ शकतात. आणि तिसरा शेवटचा छोटासा मुद्दा म्हणजे आता मुळात CJPचे जे प्रमुख होते दिपके, ते पूर्वी अण्णा यांच्याबरोबर केजरीवालांच्या आप पक्षाबरोबर काम करत होते आणि ते उघड आहे, त्याच्यात काही लपवण्यासारखं काही नाही आणि त्याच्यात गैर पण काही नाही. आता केजरीवाल असं म्हणतायत की मी या आंदोलनात सहभागी होणार आहे आणि मी त्यांच्याबरोबर स्टेजवर उपस्थित राहणार आहे CJP गट. म्हणजेच केजरीवाल हे आंदोलन आपल्याकडे खेचणं किंवा CJP हा आपचं एक एक्सटेंडेड पोर्टल आहे, असा जो काँग्रेसला वाटतंय, ते आता आपोआपच सिद्ध होणार आहे. आप आणि काँग्रेस यांची पंजाबमध्ये लढत आहे. पंजाबची निवडणूक उंबरठ्यावर आलेली आहे. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही निवडणूक होईल. अशा वेळी केजरीवाल यांच्याबरोबर व्यासपीठावर जाण्यात राहुल गांधींचं कुठलं शहाणपण दिसेल? अर्थातच ते शहाणपण नाही, कारण ते दोघे स्पर्धक आहेत पंजाबमध्ये. त्यामुळे केजरीवालांचं एक्सटेंडेड पोर्टल असं जर का CJPचा एक चित्र उभं राहिलं, त्यातूनच त्यांच्या एकूण सगळ्या आंदोलनाला मर्यादा येणार आहेत. आणि हे सगळं राजकारण लक्षात घेऊनच भारतीय जनता पक्ष या आंदोलनाबद्दल फारसं ते बोलत नाही किंवा संवाद साधत नाही. मात्र ही गोष्ट चुकीची आहे, हे इथे मानलं पाहिजे. सोनम वांगचूक ही एक थोडी वेगळी व्यक्ती आहे, जिच्याबद्दल भारतातल्या असंख्य कोट्यवधी लोकांना रिस्पेक्ट आहे. त्यांच्याशी निदान संवाद साधण्याचा काहीतरी प्रयत्न करणं हे सरकार म्हणून अत्यावश्यक होतं. त्याच्यात सरकारची संवेदनशीलता दिसली असती की आम्ही कठोर शासन करत नाही, तर आम्ही लोकांच्या भावनाही लक्षात घेतो, निर्णय मात्र आम्हाला हवे तसे घेतो, असं दाखवता आलं असतं. ते न दाखवण्याची चूक ही सुद्धा मोदींनी केलेली आहे, हे इथे म्हणावंसं वाटतं. पण काँग्रेस पक्ष या आंदोलनापासून दूरच राहील, कारण त्याला स्वतःचं राजकीय आयडिओलॉजिकल स्थान पुन्हा निर्माण करायचं असेल तर स्वतंत्रपणेच वाटचाल करावी लागेल. धन्यवाद.